चल ना मम्मा, किती वेळ करतेय तू? अरे हो बाळा, तू किती घाई करतोयस? आज हनुमानांचा बर्थडे आहे ना, मग मंदिरात जायला उशीर होईल. अरे हो बाळा, मला पूजेसाठी ताट तर तयार करू दे. हो हो, आली मी. जसं श्रीरामांच्या बर्थडेची स्टोरी होती, तसंच हनुमानाच्या बर्थडेची पण स्टोरी आहे का? हो ना बाळा, आहे ना, त्यांची पण स्टोरी आहे. मग मम्मा, मला सांग ना. हो हो, नक्कीच सांगेन मी तुला. तुझ्यासोबत बाकीच्यांना देखील कळायला हवं की हनुमानजी आपल्याला जीवनाचा आनंद घेत कसं जगायचं याचे धडे शिकवत असतो. पण तत्पूर्वी आपल्या या मिथ्स ऑफ युनिव्हर्स या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर माझ्या बंधू भगिनींनो, आज आपण हनुमान किती शूरवीर आहेत, आज्ञाकारी आहेत, गुरुबद्दलची त्यांची भक्ती किती अफाट आहे, त्याचबरोबर त्यांचे हनुमान हे नाव का पडले, ते ब्रह्मचारी असून त्यांचे लग्न झाले की नाही, त्यांना अंजनेय म्हणून का म्हटले जाते, हनुमानांचं आणि रामाचं भक्त आणि गुरु हे एवढंच नातं आहे की अजून दुसरं देखील नातं आहे, त्यांना केसरी नंदन का म्हटले जाते, हनुमानांना बजरंगबली का म्हणतात, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही अशी मी तुम्हाला विनंती करते. देवांचे देव महादेव यांचा महाबली रुद्र अवतार म्हणजे हनुमान. प्रभू श्रीरामांचे परमभक्त म्हणून परिचित हनुमानाला बजरंगबली, पवनपुत्र, संकटमोचक आणि मारुती अशा विविध नावांची ओळख मिळालेली आहे. मारुती राय भगवान श्रीरामांचा निष्ठावान सेवक. हनुमान आपल्या असीम भक्ती, अफाट शक्ती, विनम्रता अशा प्रत्येक गुणांसाठी पूजला जातो. अशा या महाबली हनुमानाला चैत्र पौर्णिमा तिथी समर्पित आहे. या दिवशी महाबली हनुमानाने माता अंजनीच्या पोटी जन्म घेतला. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा होत असतो. या दिवशी हनुमानांची विधिवत पूजा केली जाते. पूजेदरम्यान हनुमान जन्मकथा वाचन किंवा श्रवण करणे खूप शुभ मानले जाते. त्यानुसार जाणून घ्या प्रभू श्रीराम भक्त मारुती रायांची जन्मकथा. मारुती रायांच्या जन्माची कथा श्रीरामांच्या जन्माशी निगडीत आहे. पौराणिक कथेनुसार माता अंजनी ही मागील जन्मात देवराज इंद्र यांची महाल अप्सरा होती आणि तिचे नाव पुंजिकस्थला होते. पुंजिकस्थला ही सुंदर आणि स्वभावाने अतिशय चंचल होती. एकदा तिने एका ऋषींशी असभ्य वर्तन केले. तेव्हा संतापलेल्या ऋषींनी तिला शाप दिला की पुढच्या जन्मात ती वानराचा रूप घेईल. हा शाप ऐकून अप्सरा दुःखी झाली आणि ऋषींशी क्षमा मागू लागली. तेव्हा ऋषींनी तिला माफ करत, तू वानर स्वरूप असली तरी तुझे हे वानर स्वरूप भव्य असेल आणि तू एका तेजस्वी पुत्राला जन्म देशील, असे बोलून ते ऋषी तपश्चर्येत पुन्हा लीन झाले. या शापाबद्दल इंद्रदेवाने विचारल्यावर पुंजिकस्थलाने सांगितले की ते ऋषी वानर असल्याचे वाटल्याने मी त्यांच्यावर फळं फेकली, पण ते सामान्य वानर नसून अत्यंत तपस्वी ऋषी होते. मी तपश्चर्या मोडली म्हणून त्यांनी मला शाप दिला की जेव्हा मी कोणाच्या प्रेमात पडेन तेव्हा मी वानराचे रूप धारण करेन. माझे वानर रूप असूनही त्या व्यक्तीचे माझ्यावरील प्रेम कमी होणार नाही. संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर भगवान इंद्रदेव म्हणाले की तुला पृथ्वीवर जाऊन राहावे लागेल. तिथे तू एका राजकुमाराच्या प्रेमात पडशील जो तुझा पती होईल. लग्नानंतर तुम्ही शिव अवताराला जन्म द्याल आणि मग तुम्हाला या शापापासून मुक्ती मिळेल. त्यानंतर पुंजिकस्थला ही अंजनीच्या रूपात पृथ्वीवर राहू लागली. एकदा वनभ्रमण करत असताना माता अंजनीला एक तरुण दिसला आणि त्या तरुणाकडे ते आकर्षित झाले. त्या तरुणाने अंजनीला पाहताच अंजनीचा चेहरा वानरासारखा झाला. अंजनीने आपला चेहरा तरुणापासून लपवला. तो तरुण जवळ आल्यावर अंजनी म्हणाली, मी कुरूप आहे. पण अंजनीने त्या तरुणाकडे पाहिले तेव्हा तोही वानराच्या रूपात होता. त्या तरुणाने सांगितले की मी वानरराज केसरी आहे आणि मला पाहिजे तेव्हा मी मानवाचे रूप धारण करू शकतो. आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले.
विवाहानंतर बरेच दिवस झाल्यानंतर देखील वानरराज केसरी आणि माता अंजनी पुत्रसुखापासून वंचित होते. त्यानंतर माता अंजनी ऋषींकडे गेल्या आणि त्यांना आपले दुःख सांगितले. तेव्हा ऋषींनी तिला नारायण पर्वतावर असलेल्या स्वामी तीर्थावर जाऊन 12 वर्षे व्रत आणि तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वायुदेवांनी अंजनीच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन तिला अग्नी, सूर्य, सुवर्ण आणि वेद संपन्न पुत्र प्राप्त होईल असे वरदान दिले. या वरदानानंतर माता अंजनीने देवांचे देव महादेव म्हणजे शिवाची तपश्चर्या सुरू केली. माता अंजनीच्या तपश्चर्येने प्रसन्न होत महादेवाने माता अंजनीला वरदान मागायला सांगितले. तेव्हा माता अंजनीने ऋषींनी दिलेल्या शापाबद्दल सांगितले आणि म्हणाली की या शापापासून मुक्त होण्यासाठी मला शिव अवताराला जन्म द्यायचा आहे, म्हणून माझ्या गर्भातून बाळाच्या रूपात जन्म घ्या. त्यानुसार महादेवाने माता अंजनीला आशीर्वाद दिला आणि अंजनीच्या पोटातून भगवान शिव बजरंगबली म्हणून वानर रूपात जन्माला आले. अंजनीचा पुत्र असल्याने हनुमानजींना अंजनेय असेही म्हणतात. अयोध्येचा राजा दशरथ आणि त्यांच्या 3 राण्या हे सुद्धा आपल्याला मूल व्हावे म्हणून देवाची प्रार्थना करत होते. त्यांनी आपल्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे पुत्र कामेष्टी यज्ञ केला. या यज्ञाचा प्रसाद म्हणून 3 राण्यांना देवांकडून फळ मिळाले. राणी कैकेयीच्या हाती आलेलं एक फळ घार घेऊन पळाली, पण उडताना तिच्या हातून ते दिव्य फळ निसटले. हेच फळ वाऱ्याने अंजनीच्या हातात पडले. आजूबाजूला त्या फळांच्या झाडं नसताना देखील आपोआप आपल्या हाती आलेलं फळ तिने देवांचा प्रसाद म्हणून मानला. तो प्रसाद अंजनी माताने श्रद्धेने ग्रहण केला. अयोध्येत सुमित्रेने आपले फळ कैकेयीसोबत वाटून खाल्ले. त्या दिव्य फळाच्या प्रभावाने अयोध्येत 3 राण्या आणि अंजनी या सर्वांना मुले झाली. केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला त्याचे नाव ठेवले मारुती. मारुती म्हणजे वारा आणि वायू. वाऱ्यामुळे म्हणजेच वायुदेवाच्या शक्तीमुळे ते फळ अंजनीच्या हातात आले, त्यामुळे मारुतीला वायुपुत्र असेही म्हणतात. शंकराच्या कृपेने झालेल्या या बलवान मारुतीला रुद्र अवतार असल्याची श्रद्धा आहे. हनुमान जन्मभूमी ही अंजनेरी पर्वतावर त्र्यंबकेश्वर नाशिक हीच आहे. भगवान मारुतीरायाची आई अंजनी यांच्या नावावरून हे नाव पडले आहे. हनुमान जन्मस्थळाबाबत भौगोलिक पुरावे अंजनी पर्वतावर आजही उपलब्ध आहेत. मारुती अत्यंत शक्तिशाली आहे. एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्यबिंब पाहून मारुतीला ते सुंदर पिकलेले फळ वाटले आणि त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. त्याला अडवायला देवांचा राजा इंद्र यांना आपले वज्र वापरावे लागले. या वज्र प्रहाराने मारुतीच्या हनुवटीला लागले आणि ती थोडी वाकडी झाली. त्यामुळे मारुतीचे एक नाव हनुमान असेही पडले आहे. मारुतीची अनेक नावे आणि बिरुदे आहेत. केसरीचा मुलगा म्हणून केसरीनंदन, अंजनीचा मुलगा असल्यामुळे अंजनेय, वायूच्या कृपेने झाल्यामुळे वायुपुत्र, बजरंग, हनुमंत ही इतर नावे सुद्धा आहेत. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना सीतेला राक्षस रावणाने पळून लंकेला नेले. श्रीराम लक्ष्मणाची सीतेच्या शोधात असताना हनुमानांशी भेट झाली. इथून पुढे हनुमानाने सीतेचा शोध घेणे, रावणाशी लढाई आणि पुढे आयुष्यभर रामाची मनापासून सेवा केली. त्यामुळे सहसा जिथे रामाची मंदिरे आहेत तिथे त्यांच्या बाजूला हात जोडलेला हनुमान असतो असं आहे. त्याला भक्तांचा शिरोमणी म्हटले जाते. हनुमान चिरंजीव म्हणजेच अमर आहे. त्यामुळे असे म्हणतात की ते आजही जिवंत आहे आणि लोकांना बळ देतात. जिथे जिथे रामकथा सांगितली जाते तिथे हनुमान दुसऱ्या वेशात आवर्जून जातात अशी श्रद्धा आहे. मारुतीरायाच्या अतुलनीय बळामुळे त्यांना बळाची देवता मानले जाते. आता आपण जाणून घेऊया हनुमानजींचे रामायणातील कार्याबद्दल. रामायणातील मारुतीरायाची भूमिका ही प्रभू रामांवरील गाढ भक्ती आणि अतूट श्रद्धेचं प्रतीक आहे. त्यांच्या अटल निष्ठा आणि शौर्याचे प्रतीक आहे. रामायणातील मारुतीरायाची भूमिका बहुआयामी
आणि अत्यंत महत्त्वाची आहे, जी आपल्याला निष्ठा, भक्ती, धैर्य आणि नम्रतेचे मौल्यवान धडे शिकवते. हनुमान आपल्याला आदर्श भक्तीची ओळख करून देतात आणि परमात्मा आणि मानव यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतात. सीतेच्या शोधात भगवान राम आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण यांची भेट पवनपुत्र हनुमान यांच्याशी झाली. रामाच्या सद्गुण आणि शौर्याने प्रेरित होऊन हनुमानाने त्यांच्यावर अखंड भक्ती करण्याची प्रतिज्ञा केली. अशा प्रकारे निष्ठा, धैर्य, शौर्य आणि अटल वचनबद्धतेने चिन्हांकित केलेल्या प्रवासाची सुरुवात केली. हनुमान निस्वार्थ सेवेचे मूर्त रूप म्हणून अटल भक्तीचे प्रतीक आहेत. सीतेचा शोध घेत असताना त्यांची राम आणि लक्ष्मणांशी झालेली भेट ही एक दैवी घटना होती. मारुती रायाचा सीतेचा शोध ही कदाचित रामायणातील सर्वात प्रतिष्ठित आणि महत्त्वाची भूमिका आहे. अनेक अडथळ्यांवर मात करून आणि अतुलनीय धैर्य आणि दृढनिश्चय दाखवून हनुमानाने महासागर ओलांडून लंकेला झेप घेतली. लंकेच्या अशोक वाटिकेत बंदिवान असलेल्या सीतेशी त्यांची भेट या महाकाव्यातील एक आकर्षक आणि मार्मिक क्षण आहे, जो त्यांच्या खोल सहानुभूती आणि भक्तीचे प्रदर्शन करतो. हनुमान सीतेला रामाच्या प्रेमाबद्दल आणि तिच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल धीर देतो. तिला खूप आवश्यक आशा आणि शक्ती देतो. लंका जाळणे हा देखील हनुमानांच्या शौर्याचा दाखला आहे. रावणाने हनुमानाच्या शेपटीला त्याच्या दुष्टपणाची शिक्षा म्हणून आग लावली, तेव्हा हनुमानाने लंकेत कहर करण्याची संधी साधून आपल्याला जळत्या शेपटीने लंकेला आग लावली. ही घटना हनुमानाच्या अतूट भावनेचे आणि प्रतिकूलतेचे संधीत बदलण्याचा त्यांच्या क्षमतेची प्रतीक आहे. रामायणातील हनुमानाची भूमिका केवळ रामाची भक्ती आणि सेवा एवढीच मर्यादित नाही. रावणाच्या विरुद्धतेच्या लढ्यातही तो एक महत्त्वाचा योद्धा आहे. रावणावर रामाच्या विजयासाठी त्यांची शक्ती, चपळता आणि लढाऊ कौशल्य महत्त्वपूर्ण आहेत. जखमी लक्ष्मणाला बरे करण्यासाठी जीवन देणारी संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हनुमान हिमालयात जातात, तेव्हा तो त्यांची तीव्र भक्ती आणि दृढ निश्चय प्रदर्शित करतो. या व्यतिरिक्त हनुमान परमात्मा आणि मानव यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. एक आदर्श भक्त म्हणून तो आपल्याला निष्ठा, भक्ती, धैर्य आणि नम्रतेचे मौल्यवान धडे शिकवतो. बदल्यात कशाचीही अपेक्षा न ठेवता सेवा करण्याची त्यांची तयारी, संकटांना तोंड देताना त्यांचे धैर्य आणि धार्मिकतेसाठी त्यांची अटळ बांधिलकी हे सर्व गुण सतत प्रेरणा देत असतात. ही सर्व शिकवण आपल्याला हनुमान देत असतात. तर आता आपण पाहूया की हनुमानजींना बजरंगबली का म्हणतात. एकदा देवी सीता सिंदूर लावत होती. मग हनुमानजीने विचारले की देवी, तुम्ही तुमच्या भांगेमध्ये सिंदूर का लावतायत? यावर प्रतिक्रिया देताना देवी सीता म्हणाली की पती श्रीराम यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी सिंदूर लावते. धर्मग्रंथातही सिंदूरचे महत्त्व सांगितले गेले आहे. हिंदू धर्मानुसार विवाहित स्त्री जी भांगेत सिंदूर लावते तिच्या पतीचे आयुष्य दीर्घ असते आणि त्यांचे आरोग्यही चांगले असते. बजरंगबलीने विचार केला की जर सिंदूर लावल्याने इतका फायदा होत असेल तर ते संपूर्ण शरीराला सिंदूर लावला, त्यामुळे भगवान श्रीराम अमर होतील. असा विचार करून हनुमानजींनी त्यांनी आपल्या संपूर्ण शरीराला सिंदूर लावला. जेव्हा भगवान श्रीरामांनी हनुमानजींना पाहिले तेव्हा त्यांच्या भक्तीने खूप प्रसन्न झाले. भगवान श्रीराम म्हणाले की आजपासून तुला बजरंगबली म्हणून ओळखले जाईल. बजरंगबलीमध्ये बजरंग म्हणजे केसरी आणि बली म्हणजे शक्तिशाली असा त्याचा अर्थ होतो. तर आता आपण जाणून घेऊया हनुमानजींचे पत्नी आणि त्यांच्या संतांबद्दल. रामायण आणि बहुतेक पुराणांमध्ये हनुमान हे ब्रह्मचारी असल्याचे वर्णन केले गेले असले तरी दक्षिण भारतात हनुमानाने सूर्यदेवाची कन्या सुवर्चला हिच्याशी विवाह केला होता असे मानले जाते. या विवाहानंतर देखील हनुमान आणि सुवर्चला यांनी ब्रह्मचर्याचे पूर्ण पालन केले होते. तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला यांचे मंदिर असून त्यांची तिथे नित्यपूजा केली जाते. ज्येष्ठ शुद्ध दशमीला स्थानिक लोक हनुमानजींचा विवाह देखील साजरा करतात.
सीतेच्या शोधार्थ हनुमान लंकेला जाण्यासाठी समुद्रावरून उडत असताना त्यांच्या घामाचा एक थेंब मगरीच्या तोंडात पडला, ज्यापासून ती मगर गर्भवती राहिली. रावणाचा एक भाऊ अहिरावण याने मकरध्वज नावाने त्यांचं पालनपोषण केले आणि त्याला स्वतःच्या पाताळलोकाच्या वेशीवर रक्षक म्हणून नेमले. लंकेतील युद्धेत एके दिवशी अहिरावणाने राम आणि लक्ष्मण यांना पळवून नेले आणि पाताळलोकात बंदिस्त केले. या ठिकाणी हनुमान आणि मकरध्वजामध्ये युद्ध झाले. यात मकरध्वज पराभूत झाले. हनुमानाने अहिरावण आणि महिरावण यांना मारून आपल्या मुलाला पाताळलोकाचा राजा बनवले. तर आता आपण जाणून घेऊया हनुमानजींचे राम आणि सीतेबद्दलचा आदर आणि प्रेम. अयोध्येत परतल्यानंतर सम्राट म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर लवकरच प्रभू श्रीराम यांच्या सर्व शुभचिंतकांना औपचारिकरित्या बक्षीस देण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या दरबारात एक भव्य समारंभात त्यांचे सर्व मित्र आणि सहकारी सिंहासनावर आळीपाळीने सन्मानित केले जातात. हनुमान बक्षिसाची इच्छा न करता येतात. मारुती रायाला त्यांच्याकडे येताना पाहून भावनिकदृष्ट्या भारावून गेलेले प्रभू श्रीराम उबदारपणे मिठी मारतात आणि घोषित करतात की महान वानराकडून मिळालेल्या मदत आणि सेवेसाठी हनुमानाचा पुरेसा सन्मान किंवा परतफेड कधीही करू शकत नाही. तथापि सीतामाता आग्रह धरते की हनुमान इतर कोणापेक्षा जास्त सन्मानास पात्र होतात आणि सीता मारुती रायाला तिच्या गळ्यातली सोन्याचे मौल्यवान दगडांचा हार देते. तेव्हा हनुमान लगेच तो हार बाजूला करतात आणि प्रत्येक दगडात डोकावतात. आश्चर्यचकित होऊन उपस्थित असलेले बरेच जण तो मौल्यवान भेटवस्तू का नष्ट करत आहे हे जाणून घेण्याची मागणी करतात. हनुमान उत्तर देतात की तो दगडांमध्ये राम आणि सीता आहे की नाही याची खात्री करण्यासाठी पाहत आहे, कारण जर ते नसतील तर तो हार त्यांच्यासाठी काहीच मूल्यवान नाही. यावर काही लोक हनुमानजींची थट्टा करतात आणि म्हणतात की राम आणि सीतेबद्दलचा त्यांचा आदर आणि प्रेम तो सांगतो तितका खोल असू शकत नाही. प्रखल हनुमान आपली छाती फडकत आणि राम आणि सीता अक्षरशः त्यांच्या हृदयात पाहून सर्वजण धक्क होतात. तर पाहिलं माझ्या मित्रमैत्रिणींनो, मिळालीत की नाही तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे? तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला या माहितीचा लाभ घेता येईल. चला तर माझ्यासोबत सर्वांनी बोला, राम भक्त बजरंग बली की जय, केसरी नंदन हनुमान की जय, अंजनी पुत्र हनुमान जी की जय. जय.